नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीचा इतिहास जुन्या पुस्तकातील माहिती पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. बघा, आपण पाहणार आहोत आता 19व्या शतकातील प्रबोधन. महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारणे. ब्रिटिश राजवटीमुळे पाश्चात्य संस्कृतीची ओळख महाराष्ट्रातील जनतेला झाली. आता आपण पाहणार आहोत जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबाबत माहिती. यांचा कार्यकाळ बघा मित्रांनो, 1803 ते 1865पर्यंत यांचा कार्यकाल होता जगन्नाथ शंकर सेठ यांचा. बघा आता खालील एक मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे कुटुंबात झाला होता. हे कुटुंब मित्रांनो व्यवसाय करण्यासाठी कुठे आले होते? मुंबईला आले होते, मुरकुटे कुटुंब. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टनच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन सोसायटीची स्थापना केली होती. हेही लक्षात असू द्या. खालील मुद्दा पहा. स्टुडंट लिटररी ऑफ सायंटिफिक सोसायटीची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनीही केली होती. हेही लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन कॉलेजसुद्धा सुरू केले होते. त्यानंतर खालील बघा, शिक्षणावर नियंत्रणासाठी मुंबईत वार्ड ऑफ एज्युकेशन स्थापन केले आणि त्याचे रूपांतर मित्रांनो पुढे मुंबई विद्यापीठामध्ये झाले होते. हे लक्षात असू द्या. खालील मुद्दा पहा आता. 1852 दादाभाई नौरोजी सोबत जगन्नाथांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती. हे लक्षात असू द्या. त्यानंतर नाना मुंबईचे कायदे मंडळसुद्धा होते. म्हणजे जगन्नाथ नाना शंकर सेठ हे मुंबईच्या कायदे मंडळातसुद्धा त्यांनी काम केलेले आहे. आता बघा, त्यांच्या संदर्भात आचार्य आत्रे म्हणतात की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. असं कोण म्हणतं आहे? आचार्य आत्रे म्हणतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, नानांचा मृत्यू जो 31 जुलै 1865 झाला होता. अशा प्रकारे आपण जगन्नाथ नाना शंकर सेठ यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. हे 11वीच्या पुस्तकातली खूप छान माहिती मित्रांनो. खालील माहिती पाहू आपण आता. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आता जांभेकरांचा कार्यकाल 1812 ते 1846पर्यंत होता. हे लक्षात असू द्या. चला त्यांच्याबाबत खालील माहिती पाहूया आता. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 झाला होता आणि तो कुठं झाला मित्रांनो? रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले येथे झाला होता. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांना अवगत असलेल्या भाषा कोणकोणत्या होत्या? तर बघा, त्यांना अवगत असलेल्या भाषा होत्या मित्रांनो संस्कृती, इंग्रजी, बंगाली, गुजराती, फारसी अशा भाषा जांभेकरांना अवगत होत्या. ही लक्षात असू द्या. त्यानंतर खालील पाहू आपण त्यांच्याबाबत माहिती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या पदावरती रुजू झाले होते. हे लक्षात ठेवा. डेप्युटी सेक्रेटरी या पदावर ते रुजू झाले होते. त्यानंतर खाली बघा, एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिले होते जांभेकरांनी. असे संपूर्ण मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील बघा आता, अध्यापन वर्ग संचालक म्हणून काम केले होते त्यांनी. प्राथमिक शाळा तपासण्यासाठी मुंबईत सरकारने त्यांची नियुक्ती केली होती आणि मुंबई सरकारने त्यांची कशासाठी नियुक्ती केली होती? की शाळा तपासण्यासाठी. हेही लक्षात असू द्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मुद्दे आहे. लाईन टू लाईन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं. खालील माहिती बघा आता. जांभेकरांनी लिहिलेले ग्रंथ बघा आता खालील कोणकोणते येतं बघा. शून्यलब्धी, सारसंग्रह, हिंदुस्थानाचा इतिहास, त्यानंतर हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास, इंग्लंडचा इतिहास. हे ग्रंथ बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिले होते. त्यानंतर बघा, त्यांनी वृत्तपत्रसुद्धा सुरू केले होते. ते होते दर्पण आणि ते 1832 सुरू केले होते आणि ते पहिले मराठी भाषिक वृत्तपत्र होते. हेही लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक हे
मासिक सुरू केले होते. पण वृत्तपत्र कोणते होते? तर दर्पण. आणि मासिक कोणते होते? तर दिग्दर्शन. हे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील पहिले पाहता त्यांच्याबाबत. आद्य सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावादाचे प्रवर्तक, शिक्षणतज्ज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक प्रगतिशील व्यवहारवादी सुधाकर म्हणून जांभेकर यांचा सन्मान केला जातो. मित्रांनो, हे सगळे वरील मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर बघा आता मित्रांनो, त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधाकर मानले जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील माहिती पहा. बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू 17 मे 1846 रोजी झाला होता. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे एक लक्षात असू द्या. चला आता खालील माहिती पाहू आपण आता. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांचा कार्यकाल 1825 ते 1872 हा होता. खालील माहिती पहा. जन्म कुलाबा, रायगड जिल्ह्यामधील शिरवली येथे 1825 मध्ये झाला होता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा. त्यानंतर त्यांचे जे मूळ नाव होते मित्रांनो, हे लक्षात असू द्या. विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचे मूळ नाव होते. कोणाचे? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे. त्यानंतर खालील माहिती पहा आता. विष्णुबुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिकीय धर्मावरील टीकेला योग्य उत्तर दिले होते, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर खालील पहा आता. विष्णुबुवा यांचे ग्रंथ खालीलप्रमाणे बघा आता. भावार्थ सिंधू, राज्यप्रकरणी निबंध, वेदोक्त, सहज स्थितीचा निबंध, त्यानंतर धर्मप्रकाश, बोधसागर रहस्य, पुढील सुखदायक आणि सेतुबंधाने इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले होते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, त्यानंतर त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1871 रोजी झाला होता, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर बघूया आपण बेहरामजी मलबार यांचा कार्यकाल मित्रांनो 1853 ते 1912 एवढा होता, हे लक्षात ठेवा. खालील त्यांच्याबाबत माहिती बघा आता. बालविवाह विरोधक चळवळीचे प्रवर्तक म्हणून दुर्बल घटकाचे कैवारी अशी महाराष्ट्राच्या इतिहासात बेहरामजी मलबारी यांची ओळख आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर खालील बघा आता. त्यांचा जन्म 1853 मध्ये गुजरातमधील बडोदा येथील पारसी कुटुंबात झाला होता. त्यानंतर इंडियन स्पेक्टेटर साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते. इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक होते, हे लक्षात ठेवा, साप्ताहिक. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकात ते लेखन करत असत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर खालील माहिती पहा. दयाराम गिडुमल यांच्या मदतीने सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती. सेवा सदन कोणी स्थापन केली ती मग? तर ती बेहराम मलबार यांनी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे ग्रंथ बघा. गुजरात आणि गुजरातीज आणि नीतिविनोद हे त्यांचे ग्रंथ होते, हे लक्षात असू द्या. आता खालील बघूया आपण. विष्णुशास्त्री पंडित यांचा कार्यकाल मित्रांनो होता 1827 ते 1876. आता यांचा जन्म 1827 मध्ये साताऱ्यामध्ये झाला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. इंदुप्रकाश काय होते? साप्ताहिक होतं, मासिक नव्हतं, हे लक्षात असू द्या. सगळे मुद्दे तुम्ही साप्ताहिक कोणतं, मासिक कोणतं, हे पूर्ण लक्षात ठेवा. परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. खाली बघा आता. विष्णुशास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली होती, हे लक्षात असू द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला होता त्यांनी. खालील विष्णुदासांचे ग्रंथ कोणकोणते बघा मित्रांनो. खालील आता बघा.
ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगांची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश इत्यादी त्यांचे निवडक ग्रंथ होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पाहू आपण बाबा पदमजी यांची माहिती. बाबा पदमजी यांचा कार्यकाळ मित्रांनो 1831 ते 1906 पर्यंत होता, हे लक्षात ठेवा. बघा आता त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला होता 1831 मध्ये. त्यांचे मूळ आडनाव काय होते मित्रांनो, हे मुळे होते, मुळे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर त्यांचा जवाहिऱ्यांचा व्यापार होता. मुंबईत त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते, हे लक्षात असू द्या. 1854 त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर बायबल आणि ट्रस्टचे मोठे काम सोपवले गेले होते. त्यानंतर बघा खालील माहिती. यमुना पर्यटन याच्यावर खूप प्रश्न येऊन गेले आहेत मित्रांनो, परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची, असा प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर यमुना पर्यटन या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली, हे लक्षात ठेवा. यमुना पर्यटन या कादंबरीतून काय केलं मित्रांनो, की त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली, हे लक्षात असू द्या. बाबा पदमजी यांचे आत्मचरित्र कोणते मित्रांनो, तर ते अरुणोदय हे त्यांचे आत्मचरित्र आहे, हे त्यांनी लिहिलेले होते. नंतर इंग्रजी, मराठी आणि संस्कृत मराठी हे त्यांनी शब्दकोश लिहिलेले होते, असे हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचा मृत्यू 1906 मध्ये झाला, तर मित्रांनो हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काही विचारवंतांची, काही समाजसुधारकांची नावे इयत्ता 11वीच्या पुस्तकातली पाहिलेली आहेत. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आज इथेच थांबूया. धन्यवाद.